ओके स्टार्ट. हा, तर आपण आयओडी वर होतो. आयओडी म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल, म्हणजे प्लॅन तुमचा जवळजवळ सँक्शन झालाय, पण या गोष्टी अजून सबमिट करा आणि मगच बिल्डिंग बांधायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला कमेन्समेंट कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळेल. आणि प्लॅनच्या प्रमाणे जर तुम्ही योग्य रीतीने बिल्डिंग संपवलीत, कम्प्लीट योग्य वेळात केलीत, तर तुम्हाला वेळाचं आजकाल आलं हा रेरामुळे, पण पूर्वी ते नव्हतं. तुम्हाला ओसी मिळते, म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं. जेव्हा बिल्डिंग सर्व सर्व्हिसेस सर्व सोयींनी युक्त झाली, म्हणजे त्याच्यात सीएफओ ची परमिशन आली, ईटीसी ची परमिशन आली, म्हणजे ह्या सर्व सोयी तुम्ही केलेल्या आहात ना, सीएफओ ची ओसी घ्यायला लागते. पार्किंगची सुविधा, म्हणजे आता आजकाल तर एवढी पार्किंग सिस्टीम्स आहेत ना, स्टॅक पार्किंग, पिट पार्किंग, पझल पार्किंग, टॉवर पार्किंग, चेस पार्किंग, म्हणजे डेली माझ्याकडे पार्किंग वाल्यांची रिग लागलेली असते. तर ह्या सर्व गोष्टींची सुविधा देऊन, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेऊन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल, गार्बेज डिस्पोजल, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलंच, हे सगळं करून लँडस्केप करून. आता लँडस्केप विषयी मी जरा थोडस बोलणार बरं का. आता गार्डन्स मध्ये काय ना, पूर्वी आपण आता सगळ्यात पहिली जुनी आपल्यावर इम्पॅक्ट झालेला आहे तो मुघल गार्डन्स. अष्टकोनी गार्डन्स, सुंदर थुई नाचणारी कारंजी, फवारे, आणि त्यांच्यासाठी लागणार ते वॉटर सप्लाय आणि वॉटर रिसायकलिंग, ही जी सिस्टीम त्या काळी सुद्धा इतकी सुंदर केलेली होती ना. आता गार्डन्स मध्ये प्रामुख्याने आपण नेहमी बघत आलोय जॅपनीज गार्डन, म्हणजे स्टेपिंग स्टोन्स वाली त्यांची त्या पाथवेज किंवा छोटेसे पॉन्ड्स, त्याच्यावरनं ते जाणारे बागदार ब्रिज, सुरेख कटिंग केलेले वृक्ष, हे जॅपनीज गार्डन्स हे प्रामुख्य. आता तुम्ही बालीला ना, बाली ऐकलं असेल, आजकाल बाली सगळीकडे चर्चा. इंडोनेशियातलं बाली आहे ना, हे लँडस्केप साठी अतिशय प्रसिद्ध, म्हणजे मला वाटतं तिथला प्रत्येक माणूस हा लँडस्केप मनात घेऊनच जन्मलाय. तर तो सेन्सिटिव्ह आहे त्या बाबतीत. आता आपण पण ही सारी गंमत जी आहे आतापर्यंत गार्डन्सची, आपण जी पुस्तकात पाहत आलोय, ते आजकाल आपला पण हक्क आहे, आपल्याला पण तो प्लॅन करायलाच हवा. म्हणजे आता आम्ही हल्ली तर कुठे जागा नाही तर टेरेसवर गार्डन, टेरेसवर सगळ्या अम्युनिटीज आम्ही घेतो. आता हे एक लांब लचक बिल्डिंग तुम्हाला दिसते, इथे योगा रूम आहे, नंतर सिट आउट्स आहेत, सिनियर सिटीजनसाठी एरिया आहे, मुलांसाठी एरिया आहे, कोझी कॉर्नर्स आहेत. हा पुढच्या साईडला दिसतोय ना, हा जॉगिंग ट्रॅक आहे. म्हणजे ही 5 विंगची लांब बिल्डिंग मुंबईतली. पण आपण एक छोटस अँफी थिएटर आहे की जिथे तुम्ही काही बर्थडे हे ते सेलिब्रेट करू शकता, गाण्याचा कार्यक्रम ठेवू शकता, जसं आज मंजूच आहे. तर अशा गोष्टी आपण आपल्याच बिल्डिंग मध्ये सेल्फ सफिशियंट आपली बिल्डिंग करून आपण मिनिमम जागेत ते करू शकतो. आता आमचा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे मरीना एन्क्लेव्ह, तर त्याला काय झालंय, असं सीआरझेडच्या त्या लाईन मध्ये आमचा तो येतो, त्यामुळे त्या भागामध्ये डेव्हलपमेंट आम्हाला करताच येत नाही. त्यामुळे तिथे आम्ही एक सुंदर गार्डन डेव्हलप केले, प्रचंड मोठं. मिलिंद जरा ते दाखवशील का, आपले ते टॉवर्सचं बिल्डिंग आहे बघ असं. आणि आता हे तर तुम्ही पाहिलं ना. हा एका साईडचं हुज गार्डन आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, बॅडमिंटन कोर्ट्स आहेत, टेनिस कोर्ट्स आहेत, क्रिकेट छोटं ते हे आहे, छोट्या काय म्हणता हल्ली तुम्ही त्या क्रिकेटला, ते आहे. तर आता हा असा जेव्हा कॉम्प्लेक्स आपण बांधतो ना, तर तो सेल्फ सफिशियंट असतो. म्हणजे डीजी, सबस्टेशन्स,
काय काय नाही इथे, बेसमेंट्स आहेत, पार्किंगची सोय आहे. आता ह्या कॉम्प्लेक्सचा जो मधला भाग आहे तो आता आपण वरून बघतोय, खरं माझ्याकडनं मी आणायचं राहिलं ते ड्रॉइंग. तर इतकं सुरेख पोडियम गार्डन केलेलं आहे ना, मस्त स्विमिंग पूल, नंतर असंच योगालया किंवा रिलॅक्स व्हायला काही एरिया, लहान मुलांचे प्ले एरिया, सिनियर सिटीजन्स साठीचे एरिया, व्यायामासाठी काही गोष्टी. अप्रतिम हा कॉम्प्लेक्स जो आहे आमचा, त्याला ह्या वर्षी नाही त्याच्या आधीच्या वर्षी बिल्डर्सच्या बुकलेट मध्ये बेस्ट बिल्डरच्या दृष्टीने ते अवॉर्ड मिळालं होतं. इतका देखणा प्रोजेक्ट केलाय ना, आणि इतकी स्वच्छता आणि इतका नीटनेटका की अशी साईट, म्हणजे जिथे साईट अशी चालली आणि तुम्ही काम डेली मी बघायला जाते, तर तुला असं वाटेल की तू फिनिश बिल्डिंग मध्येच जातेस. इतकी साईट नीट अँड क्लीन. म्हणजे कधी कधी आपल्याला बिल्डर्सचं पण खूप कौतुक करावं असं वाटतं अशा वेळेला. आता ह्याचे जे 2 टॉवर्स चालले तर बाकीच्या पार्टला ओसी मिळाले, ते 2 टॉवर्स चाललेत त्यांना इतकं सुंदर सॅग्रिगेट केलंय, म्हणजे त्यांची मुवमेंट अशी चालू आहे. आणि एका साईडला ते 2 हायराईज स्टॉल 35 मजली आता सुरू होतात. त्याचं काम अगदी जोरदार माझं आता सध्या ऑफिसमध्ये चालू. तर ह्या ज्या गोष्टी देणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कारण निसर्गाशी जे अट्रॅक्शन, आपल्याला जे मनाला आवड असते, कितीही तुम्ही फ्लॅट मध्ये राहा, पण ह्या जर गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या, आपण मिलिंदच्या घराच्या आजूबाजूला पण पाहिलं परवा, किती तो हॅपी होता त्या दिवशी, त्याचं तो स्विमिंग पूल दाखवताना, त्याचं ते टेनिस कोर्ट दाखवताना. म्हणजे खरंच ह्यांची गरज आहे. आणि जर एक स्टँडर्डने आपल्याला आपलं लिव्हिंग मेंटेन करायचं असेल तर ह्या गोष्टी देणं आणि प्रोडक्ट मुख्य कर्तव्य. आता मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की एवढा मोठा एक्सपिरियन्स घेतल्यावर मी चंदन केळेकरचं जे आणि प्रतिमा केळेकरचं जे स्पेस मॉडर्सचं ऑफिस आहे, तिथे गेले 15 वर्ष मी तिथे काम करते. सर्व म्हणजे अगदी प्लॅनिंग पासून ते एक्झिक्युशन पर्यंत सर्व माझ्या स्टाफ बरोबर मी कोऑर्डिनेट करते. सर्व सर्व्हिसेसचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा ऍक्च्युअली वर्क साईट सुपरवायझर्स आहेत क्लायंट कडनं असणारे, इंजिनियर्स आहेत, पार्किंग कन्सल्ट आहे, सर्वांशी मला कोऑर्डिनेट करायला लागतं. आणि जास्तीत जास्त चांगली बिल्डिंग कमीत कमी वेळात, म्हणजे रेरा विषयी मला जरा हल्लीच्या मधल्या काळामध्ये ना खूप अशा गोष्टी घडत गेल्या की प्रॉमिस करूनही बिल्डर्स काम आपल्या सामान ओढाताण होत होते ना. शुभांगी तुझा हा केला हा ऐकू येत आहे? हा बोल बोल. हा, त्यामुळे काय झालं, सरकारने किंवा बिल्डर्सनी किंवा एक असा कायदाच आता म्हणतो आम्ही, रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी, म्हणजे रेरा, रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी, असा एक आता आलेला आहे. आणि त्याच्यात एक एरिया मोजण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. आतापर्यंत आपण कार्पेट एरिया बोलायचो. कार्पेट एरिया म्हणजे काय, की जिथे कार्पेट आपण घालू शकतो तो एरिया, म्हणजे अगदी टॉयलेट मधला सुद्धा, पॅसेज मधला सुद्धा, आणि किचन मधला, लिव्हिंग मधला, जिथे जिथे तू कार्पेट पसरू शकशील तो एरिया म्हणजे कार्पेट एरिया. पण रेरा एरियाला जरासं डेफिनेशन वेगळं, म्हणजे जी फक्त एक्सटर्नल वॉल आहे ना तुमच्या बिल्डिंग फ्लॅट, मेनली हा फ्लॅट सिस्टम मध्येच ही भानगड पडते, तेवढी एक्सटर्नल वॉल सोडून म्हणजे ज्या इंटरनल वॉल्स येतात ना, ह्या सुद्धा तुमच्या एरियात पकडल्या जातात.
आणि मग आता बाकी खूप सुपर बिल्टअप, हे बिल्टअप, ते बिल्टअप ते तर आहेच. म्हणजे स्टेअरकेस, लॉबी, कॉमन एरियाज तुमच्यावर लोड करणं, याला सुपर बिल्टअप एरिया म्हणतात. तर आता त्यात मी जास्त घुसत नाही, पण या रेरामुळे आजकाल खूप गोष्टी स्ट्रीमलाईन झाल्या आहेत, की ठराविक दिवसात तुम्हाला बिल्डिंग देणं बिल्डरचं, आर्किटेक्टचं कर्तव्य झालेलं आहे. आणि बिल्डर्सना खूप रिस्ट्रिक्शन्स पण त्यामुळे आले आहेत, की त्यांना अगदी आर्किटेक्चरल ड्रॉइंग फॉलो करायलाच लागतं, नियमबद्धता पाळायलाच लागते, आणि सर्टन वेळामध्ये तुम्हाला ऑक्युपेशन देणं भाग पडतं. ओके, तर आता जवळजवळ गोष्टी कव्हर केल्यात. आता जिथे मी 15 वर्ष काम केलं त्या चंदन केळेकर आणि प्रतिमा केळेकरला पण मला थँक्स देणं गरजेचं आहे. आणि खरंच त्याने मला इतका सुंदर वाव दिला इथे, की म्हणजे मी माझं ऑफिस समजूनच इथे आता काम करते. आणि तुम्ही म्हणताय की शुभा शुभा, पण खरंच माझा तिथून अजून तरी पाय निघत नाहीये. बघूया पुढचं काय. आता त्यांची एक फिल्म आहे छानशी. आता एक आधी जस्ट सांगते की इथे ना मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची पण बिल्डिंग केली. इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग, एक आता जस्ट गेलं मी विसरले तेवढ्यात बोलायला, लिजंड क्लब म्हणून एक बिल्डिंग केलं. हा हा आता मुंबईमध्ये एक क्लब बिल्डिंग, अगदी मस्त बिल्डिंग होणार आहे. हा, नंतर एक गुरुद्वारा, म्हणजे त्या मंडळींचे एक इन्स्टिट्यूशनल मोठा कॉम्प्लेक्स. आता मुंबईमध्ये असल्यामुळे त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण हा मोठा कॉम्प्लेक्स म्हणजे अगदी ज्युनियर केजी पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत ह्या इथे शिक्षण आपल्याला मिळू शकतं, असं कॉम्प्लेक्स आता येतोय. आमच्या खूप शाळा येत आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्स, 200 जवळजवळ बिल्डिंग्स आम्ही आतापर्यंत आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आता हा जो आरामनगरचा प्रोजेक्ट आहे ना, ह्याच्याविषयी पण मी थोडक्यात सांगते की इथे ना नियरली 360 बंगले होते, रो हाऊसेस होते. इथले लोक हे सगळे फिल्मवाले, त्यांनी अशी ती रो हाऊसेस एवढी मोठी एक्सपांड करून असे आतमध्ये स्टुडिओ व्हिडिओ काढून मस्त एन्जॉय करतात, अगदी मुंबईच्या मध्यवर्ती भागात. पण त्यांना पण डेव्हलपमेंट करताना त्यांना पटवून त्यांना मॅक्सिमम एरिया त्यांना खेचून घेतात. मोठे मोठे फ्लॅट जे ज्यांचे 350 फुटाचं घर होतं त्यांना आता 2-2 हजार फुटाची घरं मिळतात. पण आता ही अशी डेव्हलपमेंट करताना काय विचार करायला लागतो, ही पूर्वीच्या म्हाडाच्या टाउनशिप. आता ह्याच्यामध्ये कसा विचार करायला लागतो माहितीये, की त्या लोकांना पण त्यांची बिल्डिंग दिली पाहिजे, त्यांना हवं ते दिलं पाहिजे, तरच हा एरिया डेव्हलप होणार. मग इथे FSI, मी मगाशी जे म्हटलं FSI, TDR, ह्या सगळ्या गोष्टी, फंजिबल, हे सगळं येतच. आणि कसं होतं की ती टेनंट्सची बिल्डिंग, म्हाडाचा पण काही एक आपला, त्यांची जी मुळात ते ओनर आहेत म्हणून त्यांचा पण हिस्सा आहे, तो आपल्याला बांधून द्यायला लागतो. आणि प्लस ही स्कीम वर्कआउट होण्यासाठी बिल्डरचा तर हिस्सा आहेच, पण ती एक सॉर्ट ऑफ अ वेगळी फिजिबिलिटी असते, काढायची पद्धत असते, आणि ती वर्कआउट होणं आणि ते फायनान्शियल गणित जमणं हे खूप महत्वाचं असतं. आता हा जर तुम्ही लेआउट पाहिलात ना, तर ह्याचं जे नवं रूप आहे ते तुम्हाला मी दाखवते. ह्या ज्या 3 ट्रायंग्युलर बिल्डिंग आहेत ना, ज्या आता 35 मजले होणार आहेत, याच्यामध्ये सर्व त्या भागातले टेनंट्स तिथे शिफ्ट मी केले आहेत. त्या ज्या अशा गोलाकार गोलाकार बिल्डिंग दिसतात तो म्हाडासाठीचा एरिया होता. आणि हा इथे खाली ज्या सरळ सरळ बिल्डिंग दिसतात ह्या, हे सर्व आता हाय राईज टॉवर वर का, आता तिथे जे काही सिव्हिल एव्हिएशनचं रिस्ट्रिक्शन असेल त्या लिमिट शुभांगी, आवाज गेलाय. त्यानंतर मी ज्यांनी मला चांगला हा असा सपोर्ट. शुभांगी, आवाज गेला.
आणि त्यांनी अगदी हा बोल बोल. मी हा व्हिडिओ मुद्दामून दाखवतेय की ज्यांच्याकडे मी 15 वर्ष काम केले आणि माझं अक्षरशः दिसतोय माझं ऑफिस समजून मी व्हिडिओ काम दिसतोय केलंय. हा आता दिसेल म्हणजे येतोय हा पण अजून सुरू नाही झाला. नाही करतो आता. आवाज It येतोय is का? said हो हो that येतोय. good छान things दिसतोय. व्हिडिओचा आवाज we येतोय build ना? end up building us. Architecture speaks of its time and place, but yet yearns for timelessness. Architecture is an art and speaks for itself. Welcome to Space Molders. Space Molders, an architectural studio, provides a spectrum of professional services. It is one of the leading firms in Mumbai, which takes immense pride in having successfully completed more than 200 projects. Spearheaded by a dynamic duo, Chandan Kelekar and Pratima Kelekar. Space Molders has been a rising force on the architectural horizon since 1989, contributing strongly towards creating a strong and distinctive niche for itself towards the skyline of Mumbai. Designing residential projects like bungalows, standalone residential buildings to huge residential complexes has been the forte of Space Molders. Redevelopment of major MADA layouts like Jnaneshwar Nagar, Sundar Nagar, Siddharth Nagar, Subhash Nagar, Saptarshi Layout, Aram Nagar have been successfully designed by Space Molders and are now under construction. The size of the projects range from 5,000 square meters to 5 lakh square meters. Besides residential development, Space Molders has also designed and executed educational institutions and hospitality projects with panache. During the period of our service, spanning nearly 3 decades, we have not only provided mere architectural services, but have also undertaken the role of a strategic partner to our clients, guiding them gently with our thorough knowledge for the successful implementation of the project. Space Molders, headed by Chandan Kelekar, a gold medalist in architecture, has been appointed successively for consecutive years on the panel of architects by MADA. His expertise, experience, and in-depth knowledge about the ever-evolving policies of MADA and MCGM, and his keen eye for designing and detailing has endeared him to his clients. He is ably supported by his team of over 45 personnel. With a dedicated team, the projects are treated diligently and professionally. All departments, planning, designing, detailing, engineering, administration, and liaising are adept in their respective fields. Client satisfaction is the primary motto at Space Molders. We strive for the highest level of quality in every project we undertake and believe in continuous improvement. We keep ourselves updated with the latest technology. We believe that to be relevant today, we must stay one step ahead and be ready for tomorrow. Space Molders stays committed to designing for a better future. We believe in enhancing the aesthetic values along with satisfying the commercial viability of the project. Come, together we shall make a better tomorrow. मिलिंद झालं. गुड, व्हेरी नाईस.